नमस्कार. जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण उन्हाळ्यात खास करून बनवली जाणारी आंबट तिखट गोड अशी कैरीची चटणी बनवणार आहोत. ही चटणी भाकरी, पोळी, पराठा, वडा, भजी किंवा दाल भात सोबत खूप छान लागते. उन्हाळ्यात कैरी सहज मिळते आणि ही चटणी बनवायला खूप सोपी आणि झटपट आहे. चला तर मग सुरू करूया आजची रेसिपी. कैरीची चटपटीत चटणी बनवण्यासाठी इथे मी 2 कैरी घेतलेल्या आहेत. या तोतापुरी कैरी आहेत. या कैरी जास्त आंबट नसतात. कैरी स्वच्छ धुवून इथे मी पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. 10 ते 15 मिनिटे असंच पाण्यामध्ये ठेवायचे आहेत. म्हणजे याचा जो चीक किंवा रुचिक असतो ना तो निघून जातो आणि पाण्यामध्ये असं ठेवल्यामुळे याच्यामधली धूळ किंवा घाण ही व्यवस्थित निघून जाते. आता 10-15 मिनिटानंतर मी कैरी अशा पद्धतीने चिरून घेत आहे. कैरी चिरल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कैरीमध्ये जी कुई असते ना ती आपल्याला काढायची आहे आणि त्याच्यानंतर या कैरीचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जसे लहान मोठे करायचे असतील त्या पद्धतीने करू शकता, कारण आपण नंतर ही कैरी मिक्सरला बारीकच फिरवून घेणार आहे. तर आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा पद्धतीने चटपटीत कैरीची चटणी आपल्या ताटामध्ये असेल ना तर आपल्या जेवणाची रंगत नक्कीच वाढते. आणि एक भाकरी खात असाल तर 2 भाकरी नक्कीच खाता. दोन्हीही कैरी अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून घेते. आता चटणी छान टेस्टी होण्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदेही याच्यामध्ये घालणार आहे. आता इथे मी 2 कैरी घेतलेले आहेत, त्यासाठी बरोबर 2 कांदे घेतलेले आहेत. जर तुम्ही मोठ्या आकाराचा कांदा घेत असाल तर एकच घेतला तरीही चालू शकेल. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी याच्यामधील निम्मीच कैरी टाकत आहे, कारण एकदम सर्व कैरी या मिक्सरच्या भांड्यामध्ये बसत नाही. त्याचबरोबर कांदाही इथे मी निम्माच टाकलेला आहे. आता आपल्याला ही एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. इथे बघा, अगदी कैरी मी बारीक अशी करून घेतलेली आहे. आता जी राहिलेली कैरी आहे ना तीही आपल्याला बारीक करायची आहे. पण त्या अगोदर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जी बारीक केलेली होती ना ती एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. आणि राहिलेले ही कैरी आणि त्याच्याबरोबर जो राहिलेला निम्मा कांदा आहे ना तोही मी याच्यामध्ये टाकून पुन्हा एकदा मी बारीक करून घेणार आहे. बारीक करून मी एकाच प्लेटमध्ये घेतलेला आहे. आपल्याला याच्यामध्ये पुढील साहित्य घालायचे आहेत. इथे मी 2 चमचे लाल तिखट घेतलेला आहे. 4 चमचे गूळ अगदी बारीक खिसून घेतलेला आहे. गूळ असा बारीकच खिसून घ्या, म्हणजे अगदी चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स होतो. 1 चमचा जिरे पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठही घेतलेलं आहे. आता आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आपण सर्व पावडर फॉर्ममध्ये घेतल्यामुळे व्यवस्थित मिक्स होतं. गूळही आपण एकदम असा बारीक खिसणीने खिसल्यामुळे अगदी व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स होतो. आपल्याला सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे. व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे. या स्टेजला आपल्याला ही चटणी आहे ना ती टेस्ट करून बघायची आहे. तुम्हाला याच्यामध्ये थोडंफार कमी वाटत असेल तर ते तुम्ही ॲड करून घेऊ शकता. आता आपल्याला या चटणीवरती फोडणी टाकायची आहे. त्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी टाकून छान असं हे तडकेपर्यंत ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे मी गॅस बंद केलेला आहे, कारण तेल खूप जास्त गरम झालेलं आहे. त्यामध्ये इथे मी काय केलेलं आहे, 9 ते 10 लसूण छान असा ठेचून घेतलेला आहे, तोही याच्यामध्ये टाकून घेते. लसूणचा छान वास येईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. आता ही जी तडका आहे किंवा फोडणी आहे ना ती तयार करून घेतलेल्या कैरीच्या चटणीवरती टाकून घेऊया आणि मस्त अशी आपल्याला ही फोडणी या चटणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. इथे आपली कैरीची छान अशी चटपटीत आंबट तिखट गोड चटणी तयार झालेली आहे. इथे मी एका सर्विंग बाउलमध्ये ही कैरीची चटपटीत चटणी काढून घेते. बघा किती टेम्पटिंग आणि यम्मी ही दिसत आहे. ही चटपटीत आंबट गोड तिखट चटणी फ्रीजमध्ये ठेवली तर 2 ते 3 दिवस आरामात राहते. ही अशी चटपटीत आंबट गोड तिखट चटणी तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, पोळीबरोबर किंवा गरम गरम भजीबरोबरही खाऊ शकता. खूपच टेस्टी लागते.
तुम्ही नक्की अशा पद्धतीने चटणी बनवून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.